नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाटण तालुक्यातून एक अत्यंत मोठी धडाकेबाज आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। अवैध माती उत्खनन आणि अनधिकृत वाहतुकीला आळा घालण्यासाठी पाटणच्या महसूल प्रशासनाने आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे। कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रांत अधिकारी सोपान टोंपे आणि तहसीलदार अनंत गुरव यांनी 2 डंपर चालकांना तब्बल प्रत्येकी 2,15,300 रुपयेचा दणका दिला आहे। प्रशासनाच्या या धडाडीच्या कामगिरीचे तालुक्यातून कौतुक होत असून अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे पुरतेच दणाणले आहेत। 2 जून रोजी सकाळी 10 वाजता मौजे निळे गावाच्या हद्दीत 3 ब्रास अवैध माती वाहतूक करणारा डंपर MH08 AP 1765 पकडला। या प्रकरणी एरफळे येथील ज्ञानदेव तुकाराम गावडे यांना नोटीस बजावण्यात आली। त्याचप्रमाणे त्याच दिवशी ठीक सकाळी 10 वाजता मल्हारपेठ हद्दीत दुसरा डंपर MH11 AL 2488 3 ब्रास अवैध मातीसह पकडला। या प्रकरणी एराड येथील धनराज आनंदराव साळुंके यांच्यावर कारवाई करण्यात आली। महसूल प्रशासनाने केलेली ही दंडात्मक कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे। मात्र याच निमित्ताने लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रश्नाकडे लक्ष वेधत आहे। पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी थेट नदीच्या कडेला माती उत्खनन करण्यास परवानग्या दिल्या गेल्या आहेत किंवा तिथे खुलेआम उत्खनन सुरू आहे। मुळात नदीकाठच्या अत्यंत संवेदनशील भागात महसूल प्रशासनाने माती उत्खननाला परवानगी द्यायला नको हवी होती। नदीच्या अगदी कडेला अशा परवानग्या दिल्यामुळे किंवा डोळेझाक केल्यामुळे आज नदीकाठचा भाग पूर्णपणे दिशाहीन आणि कमालीचा कमकुवत होत चाललेला आहे। पावसाळा अगदी तोंडावर आला आहे। अशा परिस्थितीत जर नदीला पूर आला तर हा पोखरलेला नदीकाठ पुराच्या पाण्याला रोखू शकणार नाही। परिणामी पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नदीचे पाणी थेट परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात आणि गावामध्ये घुसण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे। यामुळे स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांना खूप मोठ्या आर्थिक आणि जीवित नुकसानाचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे भविष्यातील ही मोठी आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने नदीकाठच्या भागात अशा परवानग्या देणे पूर्णपणे बंद केले पाहिजे। तसेच नियमाचे उल्लंघन करून जर कोणी नदीकाठावर अवैध उत्खनन करत असेल तर त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचं आहे। आता हा प्रश्न उरतो तो प्रशासनाच्या भूमिकेचा। अवैध डंपरवर 2.25 लाखाची कारवाई करणारे धडाडीचे तहसीलदार आणि प्रांत अधिकारी नदीकाठ पोखरणाऱ्या या गंभीर प्रकरणावर देखील अशीच धडक कारवाई करणार का, की गावकऱ्यांना पुराच्या खाईत ढकलणाऱ्या या उत्खननाकडे डोळेझाक केली जाणार, हे पाहणे आता तितकेच महत्त्वाचे आणि सातत्याने ठरणार आहे। अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज।